हॅलो एव्हरीवन, मी रेहान शेख तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण बघत आहोत मॅट्रायसेस 12th मधला एक सोपा चॅप्टर आहे. सीईटी मध्ये 1 ते 2 प्रश्न तुमच्या शिफ्टला येतात आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये म्हटलं तर 6 ते 7 मार्कांचं वेटेज आहे या चॅप्टरला. तर सुरुवात करूया. तुम्ही 12वी 11वी मध्ये का नाही ह्या चॅप्टरचं बेसिक बघितलेलं आहे, बरोबर आहे का नाही? तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हा पॉइंट आहे. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे? हे काय या मॅट्रिक्सचा रो आणि हे काय कॉलम. ठीक आहे. ह्याला आपण R1 R2 आणि R3 असं डिनोट करतो. ह्याला C1 C2 आणि C3 असं डिनोट करतो. ठीक आहे. त्याच्या हिशोबाने तुम्हाला काही ऑपरेशन्स करायचे असतात जे तुम्हाला इथं मी क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत. आपण डायरेक्ट तो क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघा, त्यांनी इथं काय सांगितलंय, R1 आणि R2 ला इंटरचेंज करा. ठीक आहे. इथं 2x2 चा मॅट्रिक्स आहे, काय 2 1 4 2. R1 म्हणजे काय होणार, हिरो. R2 म्हणजे हिरो. ठीक आहे. आता ह्या दोघांना फक्त काय करायचंय, इंटरचेंज करायचं. मग ते कसं करणार, 4 ही खालची रो, 4 2 आणि वरची रो 2 1. हेच तुमचं याचं फायनल आन्सर. ठीक आहे. हा प्रश्न बघा आता. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, रो मध्ये पण एक ऑपरेशन करायचं आणि पुन्हा कॉलम मध्ये पण ऑपरेशन्स करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय सांगितलं त्यांनी, 3R3 म्हणजे जी R3 आहे, रो 3 शेवटची रो, तिला 3 ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा ते ऑपरेशन करता, काय 3R3 वालं. बाकीवर कुठेही काही चेंज करायचा नाही. ठीक आहे. 3R3 म्हणजे ह्याला 3 ने मल्टिप्लाय करा, किती येणार 6. ह्याला पुन्हा 3 ने मल्टिप्लाय करा 6. ह्याला 3 ने मल्टिप्लाय करा, ह्याला 15. हे झालं पहिलं ऑपरेशन. अँड देन त्यांनी काय सांगितलंय, C3 प्लस 2C2. आता बघा, इथं प्रश्न येतो की नक्की चेंज कशामध्ये करायचे. तर नेहमी लक्षात ठेवा, ज्या गोष्टीमध्ये, ज्या रो मध्ये किंवा ज्या कॉलम मध्ये चेंज करायचं असतं ना, ते इथं सगळ्यात पहिल्यांदा लिहिलेलं असतं. ठीक आहे. म्हणजे इथं आयडियली लिहिलं असं पाहिजे होतं, C3 ला चेंज करा C3 प्लस 2C2 असं लिहायला पाहिजे होतं, पण त्यांनी फक्त एवढंच लिहिलेलं आहे. पण तुम्हाला कळलं पाहिजे की आता चेंज कशात करणार, C3 मध्ये, ना की C2 मध्ये. ठीक आहे. पण कोणत्या मॅट्रिक्स मध्ये, वरच्या का खालच्या? खालच्या. का? कारण की त्यांनी अगोदर हे करायला लावलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला पुढचं ऑपरेशन दिलं. आता जर C3 मध्ये चेंज करायचे असतील तर माझे C1 आणि C2 मध्ये काही चेंज होणार आहेत का? नाही. C1 आणि C2 ऍज इट इज राहणार हितनं. 3 1 6 2 1 6. ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलं, C3 मध्ये C2 ची डबल ऍड करा, म्हणजे ह्याची डबल काय होणार, 4 प्लस 6 हे किती आलं, 10. 1 ची डबल 2, 2 प्लस 2 इथं आलं 4. 6 ची डबल 12, 12 प्लस 15 27. हे आलं आपलं रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे. असे सोपे सोपे प्रश्न आहेत बोर्डाच्या परीक्षेमध्ये. असा एखादा 1 2 मार्काला प्रश्न आला तर सॉल्व्ह करा, ह्याच्यात चुकू नका. पुढे बघा, त्यांनी काय दिलेलं आहे, कन्वर्ट दिस मॅट्रिक्स इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स बाय सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स काय असतो सगळ्यांना माहिती आहे बघा. आयडेंटिटी म्हणजे 1 0 0 1. ठीक आहे. एक असा मॅट्रिक्स ज्याच्या ज्यानं तुम्ही कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तरी त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही, त्याला म्हणतात आयडेंटिटी मॅट्रिक्स. ठीक आहे. ह्याला मी पुसतो, नाही सॉरी, आपला अल्टिमेट गोल काय आहे, की हा जो मॅट्रिक्स आहे दिलेला, त्याला या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचा. तो कसा करणार बघा आपण. आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे बघा, ही सॉरी, ही पोझिशन काय 1, तर ती चेक करा इथे 1 आहे का, आहे. ठीक आहे. आता आपल्याला ऑपरेशन्स कशाचं बेस न करायचे, रो ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे रो रोला कन्सिडर करून ऑपरेशन्स करायचे, म्हणजे 1 -1 2 3 हा रिक्वायर्ड हा दिलेला आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं. आता बघा, मला ही पोझिशन आहे ना, ह्याला काय करायचंय 0. ते कशी कशी करू शकतो मी, ह्या R2 ला मला चेंज करायचं. मी ह्या R1 मध्ये जर 2 न मल्टिप्लाय केलं आणि त्याच्यातनं ते सबट्रॅक्ट केलं तर मला इथं 0 भेटतंय का? हा बघा, तुम्हाला दाखवतो. मला चेंज कशात करायचं आता, R2 मध्ये. ठीक आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा लिहिणार सुद्धा इथं R2 -2R1. कळतंय का? बघा इथं काय होणार, R2 मध्ये चेंज करायचं, R1 ला काही करणार का आपण? नाही. R1 ऍज इट इज राहणार. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं R2 मध्ये पहिला एलिमेंट काय 2 मायनस 1 1 इंटू 2 हे 2 म्हणजे हे काय झालं 0. आता इथं बघा, R2 ला दुसरा एलिमेंट काय 3 मायनस 2 इंटू -1 म्हणजे हे झालं +1 म्हणजे हे झालं 4. ठीक आहे. हे झालं. आता
हे भेटलं आपल्याला, ही पण पोझिशन भेटली. आता ह्या पोझिशनला काय करायचं, 1 करायचं. ह्याला 1 कसं करू शकता, मी डायरेक्ट डिवाइड बाय 4 करतो. म्हणजे बघा R2 ला मी कशात चेंज करतो, R2 डिवाइड बाय 4. मग ह्याचा रिक्वायर्ड आन्सर काय येणार, 1 मायनस 1 0 आणि हे 1. आलं का? आता बघा, ही पण जागा मला भेटली काय, 1. ही जागा भेटली 1. आता मला ही पोझिशन अचीव्ह करायची, इथं मला 0 पाहिजे. मग मी काय करू शकतो, R1 आणि R2 ला ऍड करू शकतो. पण आता मला चेंजेस कशात करायचे, R1 मध्ये. मग मी लिहिणार काय, R1 ला बदलायचं आपल्याला कशामध्ये, R1 मायनस का प्लस, प्लस करा तेव्हाच हे 0 होणार, प्लस R2. ठीक आहे. आता इथे बघा, 1 प्लस 0 1, मायनस 1 प्लस 1 0 आणि खालचं तर ऍज इट इज राहणार 0,1. ठीक आहे. हेच काय झालं आता आपलं, हाच कोणता मॅट्रिक्स असतो, आयडेंटिटी मॅट्रिक्स. ठीक आहे. म्हणजे आपण फक्त रोजच्या ऑपरेशन्स करून, रोज ट्रान्सफॉर्मेशन करून आपण हा जो गिवन मॅट्रिक्स होता दिलेला, या मॅट्रिक्सला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे. चालतंय. आता पुढे बघू. हे बघा, हे थेरीमध्ये लिहिलेले एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय असतं, की बाबा इंटरचेंज ऑफ एनी 2 रो और एनी 2 कॉलम्स, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन ऑफ एलिमेंट्स ऑफ एनी रो और कॉलम बाय नॉन झिरो स्केलर. म्हणजे समजा आता बघा, जसं ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला इथं 3 ने मल्टिप्लाय करायला लावला होता. हा काय नॉन स्केलर वेक्टर क्वांटिटी आहे, सॉरी. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍडिंग स्केलर मल्टिपल ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रो टू करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ एनी अदर रो और कॉलम. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मेशन काय असतं कळालं तुम्हाला, एक बेसिक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी त्यांनी ऑपरेशन्स दिले असतील, ते ऑपरेशन्स तुम्हाला परफॉर्म करायचे. आता पुढचा पॉईंट काय, इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे. इनव्हर्स म्हणजे काय, तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट सांगतो. जेव्हा पण तुम्ही दोन मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन कराल आणि त्यांचा रिझल्ट जेव्हा आयडेंटिटी मॅट्रिक्स येईल, तेव्हा काय म्हणायचं, ते दोन मॅट्रिक्स एकमेकांना इनव्हर्स आहेत. इथे बघा, इथे मी दोन मॅट्रिक्स लिहिलेले आहेत, ए आणि बी. आता आपण चेक करू की हा ए ह्याचा इनव्हर्स आहे का, ए चा इनव्हर्स हा आहे का, कसं, दोघांचा गुणाकार करून, मल्टिप्लिकेशन करून. हा ए म्हणजेच ए इंटू बी. आता हेच चेक करायचं आपल्याला. जर हे आयडेंटिटी मॅट्रिक्स आला ह्यांचा प्रोडक्ट, तर काय समजायचं, हे दोघं एकमेकांच्या इनव्हर्स आहेत. इंटू 2 मायनस 3 मायनस 1 2. आता ह्यांचा गुणाकार कसा करतो आपण, 2 इंटू 2 4 प्लस 2 इंटू 1 2 इंटू मायनस 1 आपलं 3 इंटू मायनस 1, हे काय आलं, -3. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढच्या पोझिशनसाठी 2 इंटू -3 -6 आणि 3 इंटू 2 +6. 1 इंटू 2 2 प्लस 2 इंटू -1 म्हणजे होणार -1. 2 इंटू -1 -2. आता ह्या पोझिशनसाठी 2 इन आपलं 1 इंटू -3 -3 प्लस 2 इंटू 2 4. आता हे ह्याचा आन्सर काय येते बघा, 4 - 3 1 -6 + 6 0 प्लस 2 -2 0 प्लस 4 - 3 1. हे काय आलं, आयडेंटिटी मॅट्रिक्स आलं. कळालं तुम्हाला. म्हणजेच ए आणि बी हे दोघं कसे आहेत, एकमेकांच्या इनव्हर्स आहेत. तर नेहमी लक्षात ठेवा, ए इंटू ए इनव्हर्स इज ऑलवेज आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि ह्याच कन्सेप्टने आपण आता भरपूर सारे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे या चॅप्टरमध्ये आणि या आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा. कळलं तुम्हाला काय इनव्हर्स कसा असतो, इनव्हर्स कसा चेक करायचा. ठीक आहे. पण सगळेच मॅट्रिक्सचा इनव्हर्स काढता येत नाही आपल्याला, हे लक्षात ठेवा. काही काहीच मॅट्रिक्सचा इनव्हर्स काढता येतो. ते कसं चेक करायचं, ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा नॉन झिरो असेल, तो पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, ज्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो असेल त्याचाच फक्त इनव्हर्स निघणार. आता पुढचा क्वेश्चन तसाच आहे. काय, फाइंड विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस आर इन्व्हर्टिबल. म्हणजे आपल्याला काय चेक करायचंय, की बाबा हा एक मॅट्रिक्स दिलेला आहे ए, हा एक मॅट्रिक्स दिलेला आहे बी. ठीक आहे. ह्यांचा डिटर्मिनंट काढून एवढं चेक करायचंय की तो झिरो आहे का नाही. जर तो झिरो आला तर ह्यांचा इनव्हर्स कधी निघणार नाही, आणि जर झिरो नसेल तर त्याचा इनव्हर्स ऑब्विसली निघणार, भले ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो. मग ह्याचा डिटर्मिनंट कसा काढणार, 2 इंटू 2 4 -4. कळते ना, ह्यांचा गुणाकार वजा ह्यांचा गुणाकार, हे काय आलंय 0.
मग ह्याचा कधी इनव्हर्स निघणार का? नाही. ए मॅट्रिक्सचा कधीच इनव्हर्स निघणार नाही. का? कारण की त्याची व्हॅल्यू डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली. आता पुढे बघा. कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन हे काय येणार? मायनस, इथं ऑलरेडी एक मायनस असतं, मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग हे काय झालं? कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. आणि आपण हे 10वी मध्ये शिकलेलो, ह्याची व्हॅल्यू काय असते? 1. तर तुम्ही काय म्हणू शकता? हा ह्याचा इनव्हर्स निघू शकतो या बी मॅट्रिक्सचा. पण ए चा इनव्हर्स निघत होता का? ए चा इनव्हर्स निघणार नाही. कळालं? इनव्हर्स फक्त परीक्षेत असा पण प्रश्न येऊ शकतो की फाइंड विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस आणि इन्व्हर्टेबल. दोन मॅट्रिक्स देतील आणि विचारतील की बाबा कशाचा इनव्हर्स निघू शकतो. तुम्हाला इनव्हर्स काढायला सांगितलं का त्यांनी? नाही. निघू शकतो का नाही, फक्त एवढाच प्रश्न होता. ठीक आहे. तर पुढे बघा. फाइंड द इनव्हर्स ऑफ. हा एक 2x2 चा मॅट्रिसेस आहे. ह्याचा काय काढायचं आपल्याला? इनव्हर्स काढायचा आहे. आपल्याला आपण आत्ताच काय शिकलो? ए इंटू ए इनव्हर्स इज ऑलवेज काय असतं? आयडेंटिटी मॅट्रिक्स. ठीक आहे. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, समजा बी ला मी आयडेंटिटी मॅट्रिक्स मल्टिप्लाय केलं तर त्याचं आन्सर बीच असतं. त्याच्या आन्सर मध्ये काही फरक पडतो का? नाही. तर आता माझं टार्गेट काय आहे? हे बघा, हा जो ए ए असेल माझा मॅट्रिक्स, त्याला मला आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवायचा आहे. मग हे काय होणार? ए इंटू ए इनव्हर्स इक्वल्स टू इथं समथिंग मॅट्रिक्स तयार होणार, त्याला आपण नाव देऊया बी. मग आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एनी मॅट्रिक्स, आयडेंटिटीला नाही लिहिलं तरी चालतं, मग हे फक्त राहणार ए इनव्हर्स इक्वल्स टू बी. ठीक आहे. तर माझा अल्टिमेट गोल काय आहे की ह्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवायचा आहे. ठीक आहे. आत्ताच आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा बनवायचा हे शिकलो. ठीक आहे. तर दिले काय बघा त्यांनी, ए इक्वल्स टू 1 2 3 4. आपण काय बघितलं आता? ए इंटू ए इनव्हर्स इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर ह्याच्या रिप्रेझेंटेशन मध्ये कसं लिहिणार? 1 2 3 4 इंटू ए इनव्हर्स इक्वल्स टू आय. ठीक आहे. आयडेंटिटी इनव्हर्स काढण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर चेक करा की ह्याचा डिटर्मिनंट 0 आहे का नाहीये. ह्याचा डिटर्मिनंट 0 येतो का बघा. 1 इंटू 4 4 मायनस 6. हे काय आलं? -2. -2 आलं. याचाच अर्थ त्याचा इनव्हर्स निघू शकतो, म्हणजे डिटर्मिनंट नॉन झिरो आलेला आहे. आता आपल्याला ह्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मी इथं आयच्या जागी 1 0 0 1. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढे पण ऑपरेशन्स तुम्ही ह्या साईडला करणार ते सेम ऑपरेशन्स एलएचएस ला करणार आहे. बघा, जर तुम्ही परीक्षा आतापर्यंत x+2 इक्वल्स टू 3+9 असं असेल, किंवा फक्त 3 असेल, आणि तुम्हाला x ला ह्या साईडनं 2 ला घालवायचं आहे, तुम्ही ऍक्च्युअल मध्ये काय करता? दोन्ही साईडला -2 करू आपण. ठीक आहे. तर इथनं काय होणार? x इक्वल्स टू 1. ठीक आहे. जर तुम्ही फक्त एकाच साईडला ऑपरेशन परफॉर्म केलं, ह्या साईडलाच फक्त ह्या साईडलाच केलं, तर हे बरोबर असणार आहे का गणित? नाही. तर मॅट्रिक्स मध्ये पण तसंच आहे. जसं तुम्ही लिनियर अल्जेब्रा मध्ये करता तसं, की बाबा जी गोष्ट तुम्ही जे ट्रान्सफॉर्मेशन ह्या साईडला करणार ते सेम ट्रान्सफॉर्मेशन ह्या साईडला पण परफॉर्म करायचं. बघा, आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? डिटर्मिनंट चेक करायचा. डिटर्मिनंट ऑफ ए इज -2 विच इज नॉट इक्वल टू 0, देअरफॉर वी कॅन फाइंड द इनव्हर्स ऑफ दिस मॅट्रिक्स. सो ह्याच्यानंतर काय करायचं? ही जी पोझिशन आहे इथं 1 आहे का नाही चेक करायचं. जर इथं 1 नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा तिथं 1 आणण्याचा प्रयत्न करायचा. प्रयत्न नाही करायचा, 1च आणायचा तिथं. इथं 1 आहे का? आहे. मग तिथं काय आपल्याला काळजी घ्यायची गरज नाही. दुसरी दुसरी स्टेप काय करा? हा 0 शोधा. आता ह्या पोझिशनला 0 आहे, तर इथे पण मला 0 तयार करायचा. तुम्ही कसा करणार? मला चेंज कशात करायचं आहे? R2 मध्ये, ह्या कॉलम रो मध्ये. ठीक आहे. मी जर R2 ला मायनस केलं कशातनं? 3 ऑफ R1, म्हणजे ह्या रो ला मी 3 ने मल्टिप्लाय करतो आणि ह्या रो मधनं त्याला मायनस करतो ह्या रो साठी. हे बघा, तुम्हाला कळेल आता. 1 2 तर ऍज इट इज राहणार ए इनव्हर्स इक्वल्स टू 1 0. ठीक आहे. खाली आपल्याला आता चेंज करायचे. R2 ला मी कशातनं मायनस करतो? 3R1 मधनं. 3, बघा R2 चा 3 आला ह्या पोझिशन साठी, मायनस 3 इंटू 1 3, मग हे काय झालं? 0. पुन्हा ह्या पोझिशन साठी हे काय? 4 मायनस 3 इंटू R1 म्हणजे काय झालं?
3 × R1 म्हणजे हे काय झालं 6, हे आलं -2. सेम सगळं ऑपरेशन इथं पण करायचंय. इथं काय येणार R2, इथं काय 0 -3, हे आलं -3. हे आता इथं काय येणार 0, इथं काय 1 -0, हे आलं 1. काय चेंज झाला का तिथे? नाही. हे भेटलं आता. ह्या पोझिशनला आपण इथं 0 आणला. 1 0. आपल्याला पुन्हा आता इथं काय पाहिजे? 1 पाहिजे. मग मी ह्या सगळ्यांना डिवाइड करू का? कशाने? 2 ने डिवाइड करतो किंवा -2 ने डिवाइड करतो. R2 ला कसं चेंज करतो आपण? R2/-2. ठीक आहे. मग ते होणार काय? बघा मग आता इथे होणार काय? 1 2 0. ह्याला -2 ने डिवाइड केलं, हे झालं 1. A इनव्हर्स इक्वल्स टू 1 0. -2 म्हणजे 3/2 आणि हे आलं 1/2. ठीक आहे. 3 एलिमेंट्स भेटले का आपल्याला? एक 1 झाला, हा 0 झाला, हा 1 झाला. आता फक्त ह्याला काय करायचंय? 0 करायचंय. मग आपल्याला आपलं रिक्वायर्ड आन्सर भेटेल. आता मी काय करतो? हे जे आहे काय R1, हा 2, ह्याला काय करतो? ह्याच्या 2 मधनं मायनस करतो. बघा म्हणजे काय होणार? R1 - 2R2. बघा इथे काय 1 1 -0, हे झालं 1. खालचं तर आपण काही बदलणार नाहीये. हे बघा 2 -2, हे झालं 0. A इनव्हर्स इक्वल्स टू 1 -3/2, हे काय येतं? 1 -3, 1 -3 -2. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काय येणार? 0 -1 -1. ठीक आहे. आता इथे आतमध्ये काय राहिलं? 3/2 आणि 1/2. आता जर तुम्ही नीट लक्ष दिलं इथं, हे काय? हा आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे हे काय? I × A इनव्हर्स इक्वल्स टू -2 -1 3/2 1/2. देअरफॉर A इनव्हर्स काय आला? -2 -1 3/2 1/2. ठीक आहे. कळलं तुम्हाला सगळ्यांना कसं केलं ते? A इनव्हर्स युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. आता पुढे बघूया. फाइंड द इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स युझिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. प्रश्न बघा, इथे फरक काय आहे की इथे 3/3 चा मॅट्रिक्स आहे. आता आपण मागं काय बघितलं? 2/2 चा मॅट्रिक्स बघितलं. ठीक आहे. कन्सेप्ट तीच आहे. सगळं मेथड, सगळी प्रोसेस तीच आहे, सेम. फक्त आता हे बघा, बोर्डाच्या परीक्षेसाठी हे तुम्हाला करावं लागणार. सीईटीच्या परीक्षेसाठी मी ऑलरेडी ह्याचा एक शॉर्टकटचा व्हिडिओ बनवलेला आहे. इथं आय बटन वरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ बघा. हा क्वेश्चन सॉल्व्ह केला. हा सेम क्वेश्चन मी तिथं शॉर्टकटने कसा सोडवायचा दाखवलेला आहे. ठीक आहे. आता इथे युझिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आपण सॉल्व्ह करून दाखवूया. आपल्याला माहिती आहे काय? A इनव्हर्स इक्वल्स टू आय. तर आपला हा जो ए, ह्याला काय करायचं? आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवायचा आहे. म्हणजे इकडे आयच्या फॉर्म मध्ये काहीतरी भेटेल. हा आयडेंटिटी मॅट्रिक्स चेंज होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला ए इनव्हर्स भेटेल. बघा मग आता 3 2 6 1 1 2 2 2 5 इंटू ए इनव्हर्स इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स पण लिहून घेतो 1 0 0 0 1 0 0 0 1. ठीक आहे. ठीक आहे. आता मला काय करायचंय? हा ही जी पोझिशन आहे तिथे 1 आणायचा आहे. पण नाही, सगळ्यात अगोदर काय करायचं? याचा डिटर्मिनंट काढायचा. डिटर्मिनंट 3/3 चा सगळ्यांना काढायला येतो. जर नसेल तर लक्ष द्यायचं नीट की कसा काढायचा हे मी पुसतो. ठीक आहे. सगळ्यात अगोदर आपण डिटर्मिनंट काढूया. डिटर्मिनंट कसा काढणार? ही 3 इंटू हे कॅन्सल, हे कॅन्सल, हे ह्याचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा तुम्हाला माहितच असेल. मग हे काय येणार? 5 -4. हे जे मिडलचं असतं हिचं साइन चेंज करायचं म्हणजे -2 इंटू 5 -4 प्लस 6 इंटू 2 - 2, हे तर 0 झालं. हे काय आलं? 3
इंटू 1 मायनस 2 इंटू 1 प्लस 0 इक्वल्स टू 3 मायनस 2 इक्वल्स टू 1. ठीक आहे. ह्याचा डिटर्मिनंट 1 आला, नॉन झिरो आहे, याचा अर्थ ह्याचा आपण इन्व्हर्स फाइंड करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा काय लक्षात ठेवा, इन्व्हर्स काढण्यासाठी तुम्हाला अगोदर डिटर्मिनंट काढायचा आहे. तो डिटर्मिनंट चेक करायचा आहे की तो नॉन झिरो आहे का नाहीये. जर तो नॉन झिरो असेल तर आणि तरच त्याचा काय निघणार, ए इन्व्हर्स निघणार. लक्ष द्या. 3 1 2 2 1 2 6 2 5 इंटू ए इन्व्हर्स इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहितो 1 0 0 0 1 0 0 0 1. ठीक आहे. आता हा जो मॅट्रिक्स याला आपल्याला आयडेंटिटीत कन्वर्ट करायचा. सगळ्यात अगोदर इथं 1 आणायचा. 1 कसा आणू शकतो, मी ह्याला 3 ने डिवाइड करू शकतो, सगळ्या गोष्टी. पण सगळ्यात सोपी मेथड काय, रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये ही रो आणि ही रो, ही आणि ही, त्या दोघांना काय करा, इंटरचेंज करा. म्हणजेच माझं पहिलं ऑपरेशन काय होणार, R1 ला मला चेंज करायचं कशामध्ये, R1 इंटू R2. ठीक आहे. हे काय होणार, 1 1 2 ही वर येणार, खाली जा, 1 1 2 वर आली, खाली आली, 3 2 6, त्याच्यानंतर 2 2 5 खाली, बाकी सगळीकडे काही चेंज होणार नाही. इन्व्हर्स. आता इकडे जे चेंज केलं ते इथं पण चेंज करायचं. काय येणार, हे जे 0 1 0 आहे ते वर येणार, खाली राहिलं काय 1 0 0 0 0 1. ठीक आहे. आता बघा, हा 1 आणलाय ना, रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये लक्षात ठेवा, ह्या 1च्या वापर करून, 1चा यूज करून, 1च्या हेल्पने ह्याला 0 करायचं आणि ह्याला 0 करायचं. ह्या तिघांना सगळ्यात अगोदर 0 करायचं, मग पुढचे हे 0 करायचे. ठीक आहे. कळालं, ह्या 1च्या हेल्पने ह्याला 0 करा. आता ह्याला 0 करण्यासाठी मी काय करतो, ह्या रोला 3 ने मल्टिप्लाय करतो आणि ह्याच्यात मायनस करतो, ह्याच्यातून मायनस करतो. सिमिलरली ह्याला 0 करण्यासाठी मी ह्या रोला 2 ने मल्टिप्लाय करतो आणि ह्याच्यातून मायनस करतो. बघा, सगळ्यात पहिल्यांदा हे R2 आहे आणि हे R3 आहे. ह्याच्यात चेंज करण्यासाठी काय करतो मी, R3 ला मी R3 मायनस, सॉरी, R2 ला चेंज करायचं अगोदर, R2 ला चेंज करायचंय, R2 मायनस 3R1. ठीक आहे. आणि आणखीन एक स्टेप इथंच करून घेतो, कोणती, R3 ला चेंज करण्यासाठी मला ह्यातनं 2R1 मायनस केलं पाहिजे, R3 मायनस 2R1. ठीक आहे, कळतंय का. बघा आता इथं लक्ष द्या, इथं काय करायचं आता, हे वरची रो तर तशीच राहणार, 1 1 2, ही तर ऍज इट इज, आणि हे दोन्हीकडे ऍज इट इज राहणार, दोन्ही साईडला LHS आणि RHS च्या दोन्ही साईडला हिरो तशीच राहणार, 0 1 0. ठीक आहे. आता इथे बघा, 3 मायनस 3 0, 2 मायनस 3 किती येतं, 2 मायनस 3 किती येतं, -1, 6 मायनस 6 मायनस 6 काय येतं, हे येतं 0. कळालं तुम्हाला, 6 मायनस 6 0. कसं, ह्याला 3 ने मल्टिप्लाय केलं, हे काय आलं 6, आणि हा ऑलरेडी 6 आहे, तो 6 मायनस 6 0 आला. आता हे इकडे पण करू अगोदर, 1 मायनस 0 1 आलं, 0 मायनस 3 होणार, कारण की आपण इथं 3 ने मल्टिप्लाय करतोय, 0 मायनस 3 तर येणार -3. हे तर बघा, 0 मायनस, हे तर 0च राहणार, काही चेंज होणार नाही. आता इथं लक्ष द्या, ही हे ऑपरेशन करायचं, 2 मायनस 2 0, 2 मायनस 2 0, 5 मायनस 2 ने मल्टिप्लाय करतो ह्याला 2 ला, म्हणजे 5 मायनस 4 1. सेम सगळ्या गोष्टी इथं पण करायचं, 0 मायनस 0, हे तर 0 झालं, 0 मायनस 2 -2, आणि 1 मायनस 0 1. हे कळालं तुम्हाला, दिसायला लागले बघा आता, हे 1 0 0 0 हा पण 0 झालाय, आणि हे डायगोनल एलिमेंट्स आहेत त्यात फक्त इथं निगेटिव्ह आहे. हे जर निगेटिव्ह निघालं तर आपण आणखीन जवळ जातो उत्तराच्या. मग इथं काय करतो मी, ह्याला, हे जे दुसरी रो आहे त्यातनं मी निगेटिव्ह साईन बाहेर काढतो, म्हणजे ह्याला मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह असं करतो. निगेटिव्ह साईन जर मी ह्यातनं बाहेर काढलं तर ते कसं दिसणार ऑपरेशन, R2 ला मला मायनस न मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, म्हणजे मायनस साईन बाहेर काढतो R2.
फक्त R2 मध्ये चेंज होणार ते. म्हणजे काय होणार 1 1 2 तसंच राहणार 0 1 0 0 0 1 इंटू ए इनवर्स इक्वल्स टू 0 1 0 1 मायनस 3 0 0 मायनस 2 1. हा, पण आता आपण इकडे चेंज केले का नाही? सॉरी, इकडे चेंज करायचं राहिलं. हा -3 झाला प्लस आणि हा झाला मायनस. ठीक आहे, कळतंय तुम्हाला आतापर्यंत काय काय केलं? सोपं आहे, थोडंसं लेंदी वाटेल तुम्हाला, कारण की बोर्डाच्या परीक्षेमध्ये एवढं सगळं करावं लागणार आहे बाळांनो. जर रोचा क्वेश्चन आला तर फक्त फक्त आणि फक्त रोचाच यूज करून सॉल्व्ह करायचंय. कॉलमचा क्वेश्चन आला तर फक्त आणि फक्त कॉलमचाच यूज करून सॉल्व्ह करायचं. मी थोडंसं याला छोटं करतो, म्हणजे जागा भेटेल मला यूज करण्यासाठी. ठीक आहे, हे झालं आता 0. आता आता माझा गोल काय? फक्त हे 2 एलिमेंट्स राहिलेत. ह्या दोघांना मी 0 केलं की माझं ह्या साईडला जे पण भेटेल तर माझं काय असणार? ए इनव्हर्स असणार. ह्याला 0 करण्यासाठी मी काय करतो? सगळ्यात पहिल्यांदा बघा, ह्याला आणि हे जे रो आहे, हा रो, त्याला ह्या रो मधनं मायनस करू का? म्हणजे बघा कसं दिसणार, R1 ला R2 मधनं मायनस करतो. म्हणजे बघा 0 मायनस 1 0 आपलं 1 मायनस 0 1 1 मायनस 1 0 2 मायनस 0 सॉरी 2 आणि हे बाकी खाली तर तसंच ऍज इट इज ए इनवर्स 0 मायनस 1 मायनस ऑफ मायनस 1 म्हणजे काय येणार? 0 मायनस ऑफ मायनस 1 म्हणजे काय येणार? प्लस 1 1 1 मायनस 3 मायनस 2 हे काय येणार? 0. हे येणार -1 3 0 0 -2 1. आता फक्त एकच गोष्ट राहिली, ही हे R1 मधला हा एलिमेंट हा 2 आहे. ह्याला मी 0 करायचं, मग मी काय करतो? ह्या 1 चा यूज करतो. कसा? हे बघा, लक्ष द्या. R1 लाच मी कशात चेंज करतो? R1 मायनस 2R3. कळतंय का? बघा आता इथे खाली काय होणार? 1 मायनस 0 1 0 तर 0 2 मायनस 2 इंटू 1 म्हणजे 0, म्हणजे 2 मायनस 2 0. बाकी सगळं तर ऍज इट इज. 1 मायनस 0 0 -2. लक्ष द्या आता इथं काय? -2. तिथं आपण ऑलरेडी बाहेर मायनस आहे आणि हे काय होणार मग? -2 इंटू -2. हे मायनस ऑफ -2 म्हणजे हे काय झालं? -2. हे झालं 2 इंटू 2 हे झालं 4. म्हणजे हे झालं -2 -4 झालं +4. हे काय? हे आलं इथं 2 0 -1 3 0 0 -2 1. ठीक आहे बाळांनो, कळालं तुम्हाला हा प्रॉब्लेम? आपलं म्हणजे आता बघा, इथे इथे काय आला? आयडेंटिटी मॅट्रिक्स आला. तर मी याला थोडंसं छोटं करतो, वर येतो. ठीक आहे, इथे हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आला. म्हणजेच काय झालं? ते आय इंटू ए इनवर्स इक्वल्स टू आपला हे आउटपुट काय आलं आपलं इथं फायनल? 0 2 0 -1 3 0 1 3 0 0 -2 1. ठीक आहे, हे आहे आपलं इनवर्स कशाचा? ह्या त्यांनी दिलेल्या गिव्हन मॅट्रिक्सचा. आय होप तुम्हाला कळालं असेल. जर बोर्डाच्या परीक्षेत असा प्रश्न आला तर असंच सॉल्व्ह करायचंय, आणि सीईटी मध्ये असं अजिबात सॉल्व्ह करायचं नाहीये. सीईटी मध्ये याचा शॉर्टकट आहे, त्याचा मी व्हिडिओ ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे, तो जाऊन बघा तुम्ही चॅनलवरती. आय होप तुम्हाला जेवढे पण प्रॉब्लेम्स घेतले तेवढे कळाले असतील, आणि याचा पुढचा पार्ट मी लवकरच घेऊन येतोय. नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे ह्याचाच पुढचा पार्ट असणार आहे. आपण हा चॅप्टर पूर्णपणे संपवणार आहे. तर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.